जळगावच्या चिंचोलीमध्ये नवीन MIDC साठी जमीन संपादित करण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध। जमिनीच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करत शेतकऱ्यांचा रास्ता रोको। गोंदियाच्या गोठणगाव वनक्षेत्रामध्ये वास्तव्याला असलेल्या गजराजाने अखेर परतीचा मार्ग पकडला। अंबोरी मार्गे गडचिरोलीकडे हत्तीचं प्रयाण। धान पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार। विरारमध्ये महिला पत्रकारासोबत गैरवर्तन प्रकरणी गुन्हा दाखल। वचनपूर्ती जल उत्सव कार्यक्रमाच्या दरम्यानची घटना। बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर आक्रमक। मुरुडच्या जंजिरा किल्ल्यावर आता फ्रीमध्ये QR कोड गाईड मिळणार। पर्यटकांनी जंजिरा फोर्ट इन वॉक ऑडिओ गाईड असा जंजिरा किल्ला असं स्कॅन करण्याचं आवाहन। आलेल्या सर्व पर्यटकांना इत्थंभूत माहिती मिळणार। रायगडमधील नागाव आणि श्रीवर्धन या समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पायलट दर्जा। आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे आता पर्यटनाला नवी झेप मिळणार। महाराष्ट्रामधील 5 समुद्र किनारे पर्यावरणाच्या दृष्टीने स्वच्छ, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचे ठरले। नागपुरात महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। पत्रातून संशोधक विद्यार्थ्यांना प्रलंबित असलेली फेलोशिप तात्काळ देण्याची मागणी। बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना निधी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची अडवणूक का, विद्यार्थ्यांचा सवाल। कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पैलवान सतीश इंगवले यांची बिनविरोध निवड। निवडीनंतर खासदार नितीन पाटील, ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्याकडून सत्कार। मध्ये जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप। स्पर्धेमध्ये 5 उपविभागांसह बुलढाणा पोलीस मुख्यालयाच्या पोलीस संघाचा देखील सहभाग। स्पर्धकांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि बक्षिसांचं वितरण। अमरावतीमध्ये तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मोझरी गावातून पदयात्रा। आमदार राजेश वानखडे यांच्याकडून सपत्नीक पालख्यांचं पूजन। बीडच्या शिरसाळामध्ये बस स्थानकासाठी जागा निश्चित, मात्र बस स्थानक उभारणीचा प्रश्न रखडलेला असल्यामुळे नागरिकांची गैरसोय। तात्काळ बस स्थानकाची उभारणी करण्याची ग्रामस्थांची मागणी। अक्कलकुवाच्या मोरंबी येथे रीना पाडवीच्या गोडाऊनमध्ये पोलिसांचा छापा। कारवाईमध्ये बनावट दारूच्या साहित्यासह 31 लाखाचा मुद्देमाल जप्त, तर रीना पाडवीसह 5 जणांवर गुन्हा दाखल। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीमध्ये भंडारा जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। बैठकीला पालकमंत्री पंकज भोयर, खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, नाना पटोले यांच्यासह जिल्हाधिकारी उपस्थित। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर अंधाराचं साम्राज्य। 13 कोटींचा LED लाईटचा निरंतर भ्रष्टाचार सुरूच असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। अतिवृष्टीमुळे परभणीमधील खरीपातील सोयाबीन पिकांच्या उत्पादनामध्ये मोठी घट। अर्ध्यापेक्षा अधिक सोयाबीन हातातून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडलं। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये आग लागल्याचं प्रकरण। उपचाराच्या दरम्यान 3 जणांचा मृत्यू। झाड कापण्याच्या कटरमध्ये आग लागल्यामुळे झाला होता स्फोट। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांची गैरसोय। पिण्याच्या पाण्यासाठी तरुणांचं रुग्णालय परिसरामध्ये आंदोलन। रुग्णालय व्यवस्थापनाची आंदोलकांसोबत चर्चा। दिवाळीच्या तोंडावर केळी उत्पादकांना मोठा फटका। रावेर बाजारपेठेमध्ये केळीच्या मागणीमध्ये वाढ, मात्र भावात घसरण झाल्यामुळे केळी उत्पादक चिंतेत। 300 ते 400 रुपये प्रति टन भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल।